जय शिवराय मित्रांनो मतदान ओळखपत्र अर्थात वोटर आयडी कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कसं करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी आपल्याला voters.eci.gov.in या संकेतस्थळावरती यायचे। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। या सर्व ऑप्शन आपण लॉग इन करून वापरू शकतो। आपल्याकडे जर लॉग इन यूजर आयडी पासवर्ड बनवलेला नसेल तो वरती आपल्याला साइन अप नावाचे ऑप्शन दिलेले आहे। या साइन अप वरती क्लिक करून आपला मोबाईल नंबर वगैरे माहिती भरून आपण याच्यामध्ये लॉग इन करण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो। याच्याबद्दल यापूर्वीच आपण एक सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो साइन अप करून घ्यायचे। याच्या अंतर्गत आपला यूजर आयडी पासवर्ड जनरेट करायचा आहे आणि याच्या माध्यमातून लॉग इन वरती क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचे। मोबाईल नंबर ईमेल आयडी आपला यूजर आयडी असतो, पासवर्ड टाकायचा आहे, खाली कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि याच्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचे। रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल। याच्यानंतर जो एक बॉक्स आपल्या समोर येईल त्या बॉक्समध्ये आपल्याला आलेला ओटीपी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी आणि लॉग इन वरती क्लिक करायचे। ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे। लॉग इन झाल्यानंतर तेच मुख्य पृष्ठ आपल्याला परत दाखवलं जाणार आहे, परंतु याच्या अंतर्गत आपलं आता लॉग इन झालेलं आपण कुठलीही फॉर्म कुठलीही बाब याच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने आता भरू शकतो। याच्यात आपल्याला वोटर आयडी डाउनलोड करायचे। राईट साइडला ऑप्शन आहे इपिक डाउनलोड, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण याच्यामध्ये पाहू शकता आपल्याला मतदार ओळखपत्र नंबर मागितलेला आहे। याच्या अंतर्गत आपण वेगवेगळे फॉर्म आपली स्थिती सुद्धा सर्व या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये मतदान ओळखपत्र टाकायचे, राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करायचे आणि सर्च वरती क्लिक करायचे। सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपण जो मतदार ओळखपत्र नंबर दिलेला आहे ते मतदार ओळखपत्राची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। त्याच्यामध्ये ओळखपत्र नंबर, नाव, त्याच्यानंतर राज्य ही सर्व माहिती आपल्याला मेल आयडी मोबाईल नंबर दाखवला जातोय। याच्या खाली आपल्याला परत एकदा ओटीपी साठी रिक्वेस्ट केली जाईल। याच्यामध्ये आपल्याला ओटीपी मागवायचा आहे। आलेला ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर ओटीपी वरती क्लिक करून टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचे। व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत इपिक डाउनलोडची ऑप्शन आलेली आहे। या इपिक डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। साधारणपणे जी काही साईज असेल 1 MB पर्यंतची साईज डाउनलोड होईल। आपलं मतदार ओळखपत्र या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे ते आपण पाहू शकता। याची प्रिंट काढू शकता, PDF स्वरूपामध्ये सेव्ह करू शकता आणि प्रिंट काढून याचं लॅमिनेशन करून आपण हे मतदान ओळखपत्र म्हणून सुद्धा वापरू शकता। मित्रांनो मतदान ओळखपत्र डाउनलोड करत असताना आपल्या मतदान ओळखपत्राशी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर आपलं मतदान ओळखपत्र डाउनलोड होणार नाही। त्याच्यासाठी फॉर्म 8A सुद्धा आपण याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने आपण आपलं मतदार ओळखपत्र अगदी 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता। धन्यवाद।